पासून असे अनेक जे भाजपचे मोठे देणगीदार आहेत त्यांनी गडचिरोलीमधलं जंगल तोडलं, गडचिरोलीमधल्या नद्या प्रदूषित केल्या, गडचिरोलीमधले डोंगर तोडले। त्याच्यामुळे जमीन जंगल हा जो ही जी घोषणा आहे आदिवासींची की आम्ही या जमीन जंगलचे मालक आहोत, तो आदिवासी विस्थापित झाला आणि डोंगरावरचा वाघ, बिबळे, जंगली प्राणी, साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत। तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणताय गडचिरोलीचा, म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाही आहेत, ते अशा पद्धतीने आपण मारताय। कसला विकास करताय तुम्ही आदिवासींचा? उपचार मिळत नाहीत आदिवासींना साप चावल्यावर, विंचू चावल्यावर। आणि तुम्ही गडचिरोलीची स्टील सिटी करायला निघालेला 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनं जर या राज्यांचं सरकार हळहळलं नसेल, अस्वस्थ झालं नसेल, तर यासारखं निर्दयी सरकार नाही। विकासाच्या या राज्यातल्या सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा यांची अवस्था जाऊन बघा। मी आश्रमशाळेविषयी बोलतोय आता, जिथे आदिवासी राहत आहेत, जगतायत मुलं, काय त्यांना मिळत आहे तुमच्या विकासामुळं? तुम्हाला माहिती आहे का, त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो खाण उद्योग आहे त्यांची जी वाहनं चालत आहेत, हजारो लाखो वाहनं जिथे चालत आहेत, त्या वाहनाखाली गेल्या वर्षभरामध्ये 150 आदिवासी चिरडून मेले आहेत। त्यांचा मृतदेहसुद्धा गायब केले जातात FIR नको म्हणून। रक्ताचं थरोळं साचतं गडचिरोलीच्या त्या रस्त्यांवरती। एखादा आदिवासी कोणी आला, 5 मिनिटात ती बॉडी हलवली जाते आणि तिथे पाण्याचे फवारे मारून ते रक्त साफ केलं जातं आणि पुरावा न असे 1500 लोक आतापर्यंत मेले। मध्यंतरी मला इथे येऊन ते काही लोक भेटले। मी आता जाणार हा आकडा किती वर्षातला सांगताय? हा साधारण 1.5 ते 1 वर्षातला आकडा आहे आणि याचा कुठेही ही नोंद ठेवत नाहीत जिल्ह्याचा कलेक्टर, खाण मालकांच्या दबावाखाली। त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून 1500 लोक मेलेले आहेत। आम्ही उचलू। मुख्यमंत्री काय करतो? आदिवासी विकास मंत्री काय करतायत? मला सांगा, यासाठी विकास हवा आहे का तुम्हाला? काय मिळतं आदिवासींना? आदिवासींना विस्थापित केलाय तुम्ही। कसला रोजगार आणताय? किती रोजगार मिळाला आहे तिकडे? हे तुमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे देणगीदार जे तुम्हाला लाच देतात, त्यांना तुम्ही गडचिरोलीचं जंगल, डोंगर, नद्या उद्ध्वस्त करायला दिलेलं आहे। ज्या 3 मुलींचा मृत्यू झाला तो काल रेकॉर्डवरच आहे सर्पदंशाने। ज्या 3 मुली हॉस्पिटलमध्ये आहेत त्यातल्या एका मुलीच्या आजोबांशी युनियन मराठीच्या प्रतिनिधींनी गजानन मराठींनी बातचीत केली, तेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की बेड नव्हता झोपण्यासाठी आणि त्या मुली खाली झोपल्या होत्या, त्यांच्या कानाला साप चावला, अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आजोबांनी युनियन मराठी। बरोबर आहे ना, मग मी तेच सांगतोय ना, आश्रम शाळांना जो निधी दिला जातो तो कुठे जातोय? कोण खातोय? हे कोणाचे लोक आहेत? या 3 सर्पदंशाची घटना समोर आल्या आतापर्यंत असंख्य मुलं आणि मुली विंचू आणि सर्पदंशानं त्या भागामध्ये मरण पावलीत। आदिवासी पाड्यांवर रुग्णवाहिका नाही, तुम्ही पाहिलं असेल की झोळीमध्ये रुग्णांना न्यावं लागतंय, प्रेत झोळीतून न्यावी लागतायत। एखाद्या रुग्णालयामध्ये सरकारी जर कोणी मृत्यू झाला लहान मुलाचा, तर आईवडिलांना ते प्रेत आपल्या खांद्यावर टाकून घरापर्यंत न्यावं लागतं। रुग्णवाहिका नाहीत। ही राज्याची आदिवासी आणि आरोग्य व्यवस्थेचे धुंडवडे आहेत आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत, नरेंद्र मोदी विकासाच्या गोष्टी करतायत। कोणाला तुम्ही मूर्ख बनवताय? नक्षलवाद संपवला म्हणून सरकार। नक्षलवाद कोणासाठी संपवला? या उद्योगपतींसाठी, आदिवासींसाठी नाही। आदिवासींचं मरण या मार्गाने सुरूच आहे ना। नक्षलवाद संपवल्याच्या गोष्टी करतात ते उद्योगपतींच्या सुरक्षेसाठी यांच्या। आदिवासी मरतोच आहे। आदिवासींच्या ह्यातूनच एखादा नक्षलवादी परत निर्माण होतो, तेव्हा त्याला गोळ्या घातल्या जातात। ज्या 3 मुलींची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे, पण त्यातल्या काही मुलींची प्रकृती अजूनही खालवत अत्यंत गंभीर आहे। मी सकाळीच माहिती घेतली, नागपूरला फोन करून माहिती घेतली। प्रकृती गंभीर आहे, 2 मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि माझ्या माहितीनुसार नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर अशा ठिकाणी ज्या आदिवासींच्या आश्रमशाळा आहेत
त्या अत्यंत भयंकर अवस्थेत आहेत आणि तिथे अशा प्रकारच्या सर्पदंशाच्या विंचूदंशाच्या घटना साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा घडतात. अनेकांचे मृत्यू हे रेकॉर्डवरती आलेले नाहीत. मी आता मुंबईत गेल्यावर या विषयावरती युवा नेते आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी मी बोलणार आहे. कारण याचं कारण असं आहे, ही विद्यार्थी आहेत, ही मुलं आहेत, हे आदिवासींमधले जेनजी आहेत सध्याच्या भाषेत बोलायचे तर. आणि पर्यावरणासंदर्भात आदित्य ठाकरे फार महत्त्वाची कामं करत आहेत. मध्यंतरी मी जेव्हा नागपूरला आम्ही एका आंदोलनासाठी गेलो होतो राम मंदिरासंदर्भात, तेव्हा आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी त्या भागातले गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती या भागातले पर्यावरण क्षेत्रातले प्रमुख कार्यकर्ते आले होते. तेव्हाही त्यांनी हा गडचिरोलीचा विषय माझ्यासमोरच काढला होता. त्याच्यामुळे मी आता मुंबईला गेल्यावरती या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करू, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. नक्कीच होय, आदित्य ठाकरे या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा चालवलेला आहे. काही प्रकरणं त्यांनी ग्रीन ट्रिब्युनलमध्ये नेलेली आहेत आदित्य साहेबांनी. त्याच्यामुळे असं नाही की काल या 3 मुलींच्या मृत्यूनं मी इतका अस्वस्थ आहे की इतकं जगणं सोपं हे झालं आहे, मृत्यू सोपा झाला आहे या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा, जे या भागाचे खरे भूमिपुत्र आहे. हां, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये, ओरिसामध्ये आदिवासींवर ज्या प्रकारचे अत्याचार सुरू आहेत ते अत्यंत भयंकर आहेत. 3 मुलींचा मृत्यू जर हे देवेंद्र, मी तर सांगणार आहे आदिवासींना, तिकडे साप पकडा, गडचिरोलीमध्ये मुंबईला या आणि मंत्र्यांच्या घरात सोडा, मग त्यांना कळेल मृत्यूचं भय काय असतं ते. 3 दिवस बाकी आहे संसदेच्या कामकाजाचे. हा मुद्दा महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचे महाविकास आघाडीचे खासदार आहेत तिथं, तुम्ही हा मुद्दा संसदेमध्ये कशा करता हा मुद्दा दिल्लीत उचलायला पाहिजे. राज्यातले मंत्र्यांना का नुसतं पोसायचं आहे का आम्ही सरकारी खर्चानं. राजीनामे द्या आदिवासी मंत्र्यांनी आणि तिकडल्या पालकमंत्र्यांनी. खाण मालकांकडून का फक्त हप्ते घ्यायला जाता का तुम्ही तिकडे, हप्तेबाजी करायला जाता. माझ्याकडे आकडे आहेत, किती कोटी रुपये महिन्याला कलेक्टरला, गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांना, वन खात्याला, पालकमंत्र्याला, आमदारांना जात आहेत आणि ही मुलं मरतायत. राज्याची विरोधी पक्षाची भूमिका आता या मुद्द्यावर सरकारला पुढचे काही एक लक्षात घ्या की विरोधी पक्ष नेता सरकार का नेमत नाही विधानसभेत, असे प्रश्न आम्ही उपस्थित करू नये म्हणून नेमत नाही. बरोबर आहे. पण जरी तुम्ही विरोधी पक्ष नेता नेमला नाही तरी संजय राऊत हा त्या जनतेचा विरोधी पक्ष नेता आहे, हे लक्षात घ्या. मी गप्प बसणार नाही. मला या 3 मुलींच्या मृत्यूनं फार अस्वस्थ केलेलं आहे. पैसे कुठे जातात म्हणजे मंत्र्यांच्या खिशात जातात. 25% कमिशन आश्रमशाळेत सुद्धा आदिवासींचं. धर्मराव बाबा आत्राम नावाचे तिकडे एक मंत्री आहेत, आदिवासींचे राजे काय काय म्हणतात त्यांना, ते आहेत. काय करतायत. हा, पॅलेसमध्ये राहता का तुम्ही आदिवासींच्या रक्तावर. आदिवासीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे. कुठे आहेत ना रळ झिरवळ तुमचे. हा, आदिवासी दिन साजरा केला त्यांनी. कसला आंतरराष्ट्रीय नाचवतात आदिवासींना आणि मनोरंजन करून घेता तुम्ही. काय आदिवासींचं फूड कल्चर, आदिवासींचं अमुक कल्चर. अरे पोरं मारतायत बघा रे आदिवासींची, आदिवासींची पोरं मारतायत. ब्युटिफिकेशन केलं जातं फक्त, शो करतायत. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस कशाला आंतरराष्ट्रीय, और महाराष्ट्राचा आदिवासी दिवस करा ना तुम्ही. काय चाललंय बघा. या सगळ्या आदिवासींना माझं आव्हान, मी बोलणार आहे, पकडा तिकडे साप आणि विंचू आणि सोडा यांच्या घरात. हे आंदोलन पाहिजे. वर्षावर सोडा साप, मग कशी यांची पोरं सैरावैरा धावतायत, मग त्यांना कळेल. अमित शहा सभागृहामध्ये बोलण्यासाठी तयार झालेले आहेत. किरण रिजिजू उपकार करतात का आदिवासी आपले अमित शहा बोलायला तयार झाले सभागृहात. उपकार करतायत संसदेवर, लोकशाहीवर, देशावर उपकार कर रहे क्या. हाँ, मेहरबानी कर रहे. आने दो ना, देख लेंगे. उशीर झाला बोलायला. नहीं भाई मेहरबानी कर रहे हैं ना, मैं आ रहा हूँ भाई. मेहरबानी करतात क्या ते. महाराष्ट्रातील 5,000 आर्थिक कंपन्या दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यात किंवा त्या पद्धतीने प्रदेशात गेलेल्या आहेत अशी माहिती. 3,500 कंपन्या बंदही झालेल्या आहेत. याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावं बरं का. गुंतवणूक येते आहे, गुंतवणूक येते आहे, गुंतवणूक आली. महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. कुठे आहे प्रगतीपथावर महाराष्ट्र.
कुठे आहे रोजगार महाराष्ट्रात? सांगा बरं. कशामुळं या कंपन्या जातात? सरकारच्या धोरणांना कंटाळून, सरकारच्या खंडणीखोरीला कंटाळून. उद्योगमंत्री तर तुला सांगत आहे. हो, ते उद्योगमंत्री आहेत म्हणजे नक्की कोणाचे उद्योगमंत्री आहेत? किती उद्योग आणले त्यांनी? MIDCची अवस्था बघा जरा, कशा विकल्या जात आहेत. हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे प्रत्येकाचा. माझ्या इतका हिशोब सरकारच्या ऑडिटर जनरलकडे सुद्धा नाही आहे. हिशोब माझ्याकडे पक्का आहे, प्रत्येकाचा हिशोब आहे. कळलं? हां, कसं फावडे घेऊन बसलेले आहेत आणि कसं खोऱ्याने पैसे तिजोरीचे आणि जनतेचे लुटतायत. जमिनी कशा लुटल्या जात आहेत, प्रॉपर्ट्या कशा विकल्या जात आहेत. हां, शाळेपासून आरोग्य खात्यापर्यंत आदिवासीपर्यंत फक्त लाचखोरीच सुरू आहे. पुढे जातोय निधी. काय करतायत देवेंद्र फडणवीस, मला सांगा ना, काय करतायत? सर, मंगलमिलन सुरू एनडीच्या खासदारांच्या हातात तिरंगा झेंडा घेऊन मोदींच्या समोर सगळे खासदार आता. मूर्खांचा कारभार आहे तो. मानसिकदृष्ट्या हे लोक विकलांग झालेले आहेत. हे मनोरुग्ण आहेत आणि या मनोरुग्णांवरती आता उपचार होणं जरा कठीण आहे. लक्षात तुम्हाला सांगतो मी, सरकार बदलणं आणि या मनोरुग्णांवरती सामुदायिक उपचार करणं एवढाच एक आता मार्ग शिल्लक आहे. यांना गुंगीचं औषध देऊन झोपवलं पाहिजे सगळ्यांना, किंवा यांना चहातून भांग दिली पाहिजे, शांत पडून राहतो. बोलिया. हो गया. लास्ट मंथ के प्रोटेस्ट को लेकर आज हाउस एड्रेस करेंगे. बीजेपी बोल रही है कि डिस्टर्ब ना करे अपोजिशन हाउस को. क्यों? किस तरीके से देख रहे हैं? डिस्टर्ब क्यों ना करें? अमित शाह आने वाले हैं. अफवाह है ये लोग अफवाहें फैलाते हैं. अमित शाह ने अगर आने का मन बनाया है तो क्या मेहरबानी कर रहे हैं क्या देश पर, लोकतंत्र पर, संसद पर? आपको आना ही पड़ेगा.